तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ नंबर्स मध्ये इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, को प्राइम नंबर हे बघितले होते आणि त्यावरचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात. आता आज आपण बघूया त्यामध्ये नंबर्स मध्ये आणखीन फर्स्ट नॅचरल नंबर. नंबर्स मध्ये फर्स्ट नॅचरल नंबर. नॅचरल नंबरला आपण मराठीत म्हणतो नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय की जे नंबर्स एक पण सुरू होतात, 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे इन्फानाइट, अँड नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल एन. त्यानंतर आहे होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय? होल नंबर्स म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण पूर्ण संख्या. होल नंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डब्ल्यू अँड स्टार्ट फ्रॉम झिरो. आता यामध्ये एक बेसिक क्वेश्चन येतो, वेदर ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. सो नो, फॉल्स, बिकॉज नॅचरल नंबर मध्ये झिरो आहे का? नाही. म्हणजे एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे की ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, देन ट्रू, बट ऑल होल नंबर्स आर नॉट नॅचरल नंबर बिकॉज नॅचरल नंबर मध्ये झिरो नाहीये आणि होल नंबर मध्ये आहे. दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स. थर्ड, इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्यामध्ये झिरो पण आहे, निगेटिव्ह नंबर्स पण आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर्स काय नसतं, म्हणजे साइन प्लस असते. तर अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? इंटिजर्स, पूर्णांक संख्या. नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. त्यानंतर आणखीन नंबर्स मध्ये बेसिक काय असतील? सर्वात महत्वाचं दॅट इज रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर म्हणजे काय? द नंबर विच वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. म्हणजे असे नंबर की जे आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जसं की बघा, वेअर, पण इथं कंडिशन आहे, वेअर क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. वाय क्यू इज नॉट इक्वल टू झिरो? कारण एनिथिंग डिवायडेड बाय झिरो काय येते? नॉट डिफाईन येते. म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण झिरोने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर आपल्याला भेटत नाही. याला म्हणतो आपण नॉट डिफाईन. बट झिरो डिवाइडेड बाय टू आन्सर भेटतं, याचं भेटतं आन्सर झिरो. त्यामुळे तिथे कंडिशन दिलेली आहे की क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, डिनॉमिनेटर झिरो नसायला पाहिजे. आता मग 4 हा रॅशनल नंबर आहे का? तर आहे, कारण काही नसतं, डिनॉमिनेटर मध्ये काय असते? 1 असते. अशी कोणतीही संख्या जी आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो अशा नंबरला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर म्हणतो. मग आता सगळे नॅचरल नंबर रॅशनल नंबर आहेत का? आहेत. सगळे होल नंबर नॅचरल रॅशनल नंबर आहेत का? आहेत. इंटिजर्स पण आहेत का? आहेत. म्हणजे त्याच्या स्मॉल कोण आहे? नॅचरल नंबर. त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? होल नंबर. होल नंबर पेक्षा मोठं कोण आहे? इंटिजर्स. इंटिजर्स पेक्षा मोठं म्हणजे इंटिजर्स कशामध्ये येतील? रॅशनल मध्ये. म्हणजे हे सगळी मोठी एक फॅमिली आहे, नॅचरल, होल नंबर, इंटिजर्स आणि रॅशनल. आणखीन एक आहे डिफरंट, जो की वेगळा आहे, दॅट इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. तर इरॅशनल नंबर म्हणजे काय की असा नंबर की जो आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही, अशा नंबरला आपण काय म्हणतो? इरॅशनल नंबर. जसं की आता एखादी रूटची व्हॅल्यू आहे, रूट 2. तर रूट 2 ची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला एक्झॅक्ट सांगू शकतो का आपण? नाही. एक्झॅक्ट सांगू शकता का? नाही. त्यामुळे आपण इरॅशनल नंबर ह्याला म्हणतो. जेव्हा आपण याचा व्हॅल्यू काढू त्याचा आन्सर काय आहे? ते पॉइंट मध्ये येईल, जे की आपल्याला पॉइंट मध्ये भेटेल, पण तो एक्झॅक्ट भेटणार नाही. म्हणजे टर्मिनेटिंग म्हणजे नॉन टर्मिनेटिंग असतो, तो थांबत नाही ते. तर हे झालं इरॅशनल, रॅशनल, इरॅशनल. आणि इरॅशनल म्हणजे हा एक वेगळा सेट आहे. आणि हे सगळे रॅशनल अँड इरॅशनल या सगळ्याला मिळून जो नंबर तयार होतो त्याला म्हणतो आपण रिअल नंबर. काय म्हणतो? रिअल नंबर. म्हणजेच वास्तव संख्या. वास्तव संख्याला आपण काय म्हणतो? रिअल नंबर. म्हणजे रिअल नंबरच्या अंडर कोण कोण येते? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, सगळे मिळून रिअल नंबर तयार होतात. मग आता एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारतील? बेसिक क्वेश्चन्स.
की बाबा रॅशनल नंबर रिअल नंबर आहे का, आहे. वेदर ऑल रॅशनल नंबर्स आर रिअल नंबर्स, तर आहे. वेदर ऑल इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर्स, आहे. किंवा असं विचारतील की गिवन नंबर हा रॅशनल आहे का इरॅशनल. आता काही जण म्हणतील सर सगळ्या रूटच्या व्हॅल्यू सगळ्या इरॅशनल असतात का, तर नाही. समजा √16 आहे, √16 हा इरॅशनल असेल का, तर नाही, कारण 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4चा. 4/1 म्हणजे काय झाला, रॅशनल. म्हणजे √16 हा काय आहे, √16 हा रॅशनल आहे. तर हे असे नंबर्स आहेत की ज्यामध्ये एवढे नंबर्स आहेत. त्याच्यावर क्वेश्चन वेगवेगळे विचारतात. फक्त लक्षात ठेवा की नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल. आता यानंतर आपण ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर बघूया. तर आपण रॅशनल नंबर कोणकोणते ऑपरेशन करू शकतो, तर त्यामध्ये फर्स्ट आहे ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर, जसं की आता समजा 3/4 प्लस 5/7 असं आहे. तर काय जण समजत नाही की सर की क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन कधी करायचं आणि एलसीएम कधी काढायचा. समजा दोन नंबर्स पैकी एखादा नंबर जर प्राईम नंबर असेल तर या दोघांची काय करायची, मल्टिप्लिकेशन करायची. आणि दोन्ही नंबर जर कंपोजिट नंबर असेल तर मग त्यांचा एलसीएम काढायचा. एलसीएम काढण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यामध्ये आहे कॉमन डिव्हिजन मेथड आहे किंवा प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे. प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्यानंतर कॉमन डिव्हिजन मेथड आहे. तर कोणती मेथड सोपी किंवा त्याचा लवकर भेटते आन्सर, तर कॉमन डिव्हिजन मेथड. तर कॉमन डिव्हिजन मेथड आपण सोडू शकतो जर कंपोजिट नंबर असतील तर. कंपोजिट नंबर म्हणजे आपण कालच बघितले की ज्या नंबरचे दोन पेक्षा जास्त फॅक्टर असतात त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिट नंबर म्हणतो. तर मग बघा हे काय, 7 4 जा 28 क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 3 जा 21 प्लस 5 4 जा 20 म्हणजे 41/48. आता एक्झाम मध्ये कधी कधी काय होतंय की दिलेला रॅशनल नंबर हा मिक्स्ड फॉर्म मध्ये लिहावा लागतो. म्हणजे 28 याला डिवाइड करायचं, रिमाइंडरवर लिहायचं आणि तो क्वेश्चन लिहायचा. म्हणजे 21 1 जा 21, 41 मधून 21 गेले किती राहिले, 13 राहिले, 13/28. तर याला म्हणतो आपण मिक्स्ड फॉर्म, बरोबर आहे. हे झालं. मग सिम्पली असंच या दोघांमध्ये सबट्रॅक्शन. त्याच्यामध्ये महत्वाचं काय की मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये कसं करायचं, तर मग मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेले जे रॅशनल नंबर आहेत म्हणजेच परिमेय संख्या, परिमेय संख्यांना आपल्याला संक्षिप्त रूपात देणे म्हणजे ह्याला म्हणतो आपण रिड्यूस फॉर्म और सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म, सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, समजा एखादा रॅशनल नंबर आहे 18/4 आहे. तर ह्याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. तर कसं लिहायचं की या दोन नंबर्सला कशाने डिवाइड होते, तर 2 ने डिवाइड होते. तर आपण 2 ने डिवाइड केलं, 2 9 जा 18, 2 2 जा 4. आता 2 ने 9 ला डिवाइड होते का, नाही. जोपर्यंत त्याला निशेष भागताना, निशेष भागताना म्हणजे शून्य रिमाइंडर येत नाही तोपर्यंत. आणि 2 हा प्राईम नंबर आहे. मग जोपर्यंत डिनॉमिनेटर मध्ये प्राईम नंबर येत आहे तोपर्यंत रिड्यूस करणे किंवा तिथं 1 आलं पाहिजे किंवा प्राईम नंबर आला पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म, रिड्यूस फॉर्म. त्याला मराठीमध्ये म्हणतात संक्षिप्त रूप म्हणतो आपण, बरोबर आहे. तर हे झालं. मग आता मल्टिप्लिकेशन मध्ये कसं करायचं, समजा 9/4 इंटू 16/3 असं दिलंय. तर मग काय करायचं, आधी रिड्यूस होते का चेक करायचं, त्यानंतरच मग मल्टिप्लिकेशन. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं नाही, 9 इंटू 16 4 इंटू 3 असं करायचं नाही. एक्झाम मध्ये जे ऑप्शन्स असतात ते कशामध्ये, रिड्यूस फॉर्म मध्ये असतात. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, 4 1 जा 4, 4 4 जा 16. उरलं काय, 3 4 जा 12, 1 लिहायची गरज नाही. सो हे असं याचं मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर. आता त्यामध्ये काही ऍडिटिव्ह इनव्हर्स असते. ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, समजा 4 आहे
तर 4चा ऍडिटिव्ह इन्व्हर्स काय असेल -4. म्हणजे दोघांची आन्सर जर 0 येत असेल तर त्याला आपण ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतो. म्हणजे +4चा ऍडिटिव्ह इन्व्हर्स -4. समजा 1/2चा ऍडिटिव्ह इन्व्हर्स काय असेल -1/2. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 0, सबट्रॅक्शन 0 यायला पाहिजे. त्यामध्ये ऍडिटिव्ह इन्व्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय? तर समजा 3/4 आहे, तर 3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असेल तर रेसिप्रोकल 4/3, की ज्यांचे मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. 4 4 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, आन्सर आलं 1. ह्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. त्याला म्हणतो मराठीमध्ये गुणाकार व्यस्त. म्हणजे 3/4चा काय येईल 4/3. म्हणजे दोघांची मल्टिप्लिकेशन 1 यायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर दोन रॅशनल नंबर मध्ये मोठेपणा म्हणजे लहान मोठेपणा म्हणजे समजा 17/4 आणि 5/19. आता आपण दोन रॅशनल नंबर छोटा आहे का मोठा आहे, कोण मोठा आहे हे आपण कधी सांगू शकतो? जर त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर. समजा आता 5/7 आहे आणि इथं 6/7 आहे. आपण आता डोळे झाकून सांगू शकतो की बाबा हा मोठा आहे म्हणून. बरोबर आहे, कारण त्याचा न्यूमरेटर मोठा आहे. पण आता यामध्ये आपण सांगू शकत नाही कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. त्यामुळे दोन पद्धती आहेत. एक तर डिनॉमिनेटर सेम करणे, काय करणे, डिनॉमिनेटर सेम करणे, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे. काय करायचं? तिरकस गुणाकार. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सर्वात सोपं कोणतं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता हे ऑब्व्हियसली याचं मल्टिप्लिकेशन मोठं असेल, हेच मोठं आहे, इथं 20 आले. म्हणजे दोन पद्धती आहेत की दोन रॅशनल नंबर मध्ये छोटा मोठेपणा जर दाखवायचा असेल तर आपण एक तर त्या दोघांचं डिनॉमिनेटर सेम करू शकतो. कोणत्या मेथडनी? एलसीएम काढून. आणि मग आपण सांगू शकतो की कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे. झालं? तर हे डिफरंट ऑपरेशन्स आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता डिव्हिजन मध्ये कसं करायचं सर? सगळं झालं. डिव्हिजन. तर डिव्हिजन फार इंटरेस्टिंग आहे. बघा, 15/4 डिवायडेड बाय 5/64 असं आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं? 15/4 ऍज इट इज लिहायचं आणि डिवाइडचं काय होईल इंटू, आणि नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे, जे रॅशनल नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल करायचं. रेसिप्रोकल म्हणजे काय? सर्वात सोपं, खाली मुंडकं वर पाय करायचं. त्याला काय करायचं? 64 वर आणि 5 खाली. त्यालाच आपण आत्ताच बघितलं, आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतो. या रॅशनल नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असेल? उलटा. 5/64चा 64/5. आता रिड्यूस करायचं. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 8 जा किती येईल 4च्या टेबलमध्ये? 4 सक 24, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 6 3 जा 18. तर हे आलं याचं डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. आता तुम्हाला नंबर लाईन माहित आहे, तर नंबर लाईन मध्ये आता मला सांगा -4 मोठा का -6 मोठा? आता भरपूर जण म्हणते -6 मोठा, तर नाही, -4 मोठा. कारण नंबर लाईन मध्ये बघा 0 आहे, -1, -2, -3, -4, -5 आणि -6. इकडे राईट साईडला +1, +2, +3, +4 काय नसतं म्हणजे साईन. तर मग दोन निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो नंबर शून्याच्या जवळ तो नंबर मोठा, जो नंबर शून्याच्या जवळ असेल तो नंबर काय असेल? मोठा असेल. तर मग -4 हा शून्याच्या जवळ आहे कुणापेक्षा? 6 पेक्षा. म्हणजे हा कोण मोठा असेल? -4. हे लक्षात ठेवा. जो नंबर लाईन मध्ये दोन निगेटिव्ह नंबर्स मध्ये, बरं का, दोन निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो नंबर शून्यापासून जवळ आहे तो नंबर मोठा आणि जो दूर आहे तो नंबर छोटा. आणि मग दोन, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर सर बघा, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, तर ऑब्व्हियसली कोण मोठा असेल? पॉझिटिव्ह मोठा असेल ना. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये, धन आणि ऋण मध्ये मोठं कोण असेल? पॉझिटिव्ह असेल. आणि मग दोन पॉझिटिव्ह मध्ये जो नंबर मोठा तो मोठा. ते तर तुम्हाला माहित आहे. प्लेस व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला, स्थानिक किंमत.
स्थानिक किंमत युनिट, टेन्स, 100,000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अब्ज हे तुम्हाला माहिती आहे. पण आता एक्झाम मध्ये मल्टिप्लिकेशनचे रूल्स येतात. कसं? -8 × 3 काय येते हे बघू आपण. तर बघा मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस इंटू प्लस काय भेटते आपल्याला? प्लस प्लस इंटू मायनस काय भेटते? मायनस मायनस इंटू प्लस काय भेटते? मायनस आणि मायनस इंटू मायनस काय भेटते? प्लस. तर हे मी रूल्स आधीच बेसिक मध्ये सांगितलेले आहेत. लक्षात कसं ठेवा ते पण सांगितलेलं आहे. 2 हुशार विद्यार्थी अभ्यासाला बसले, हुशार झाले, हुशार विद्यार्थी ढ विद्यार्थ्याकडे गेला, ढ झाला. ढ विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याकडे गेला, ढ झाला. पण 2 ढ विद्यार्थी हुशार झाले कधी कधी. मग काय नाही म्हणजे प्लस असते. मायनस इंटू प्लस मायनस 8 3 जा 24. साइन फार इम्पॉर्टंट आहे मॅथ मध्ये. साइन एक साइन चुकली की पूर्ण आन्सर चुकते, तुम्हाला माहित आहे. तर मग त्यामुळे साइन चुकू द्यायचं नाही. हे रूल्स पाठ करा. आणि एक्झाम मध्ये मग डेसिमलचं पण पार्ट आहे. डेसिमल म्हणजे काय? पूर्णांक संख्या. समजा मी 4/5 असं केलं तर 5 ने 4 ला आपण डिवाइड करू शकतो पॉइंट मध्ये. यस, 5 ने डिवाइड केलं 4 ला. 5 0 जा 0 पॉइंट दिला आपण 0 घेऊ शकतो. 5 8 जा 40 किती आलं? 08. ह्याला म्हणते टर्मिनेटिंग फ्रॅक्शन डेसिमल म्हणते. टर्मिनेटिंग डेसिमल. टर्मिनेटिंग म्हणजे काय? किती थांबणे. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे डबल आपण डिवाइड केल्यावर वाढतच जाते, त्याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग. त्याला काय म्हणतो आपण? नॉन टर्मिनेटिंग. तर लक्षात ठेवा टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग. तर एक्झाम मध्ये मग एक क्वेश्चन्स येतात की गिवन रॅशनल नंबर हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे विचारतात. तर आपण लहान मोठे पण आपण बघितलेलं आहे, हे पण बघितलेलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ह्याच्या पुढचं बघूया. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.